नमस्कार. साइन रूल अप्लाय करून अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट tan ऑफ b मायनस c अपॉन 2 इज इक्वल टू b मायनस c अपॉन b प्लस c कॉट ऑफ a बाय 2 हे असं आपल्याला दिलेलं आहे. आता ट्रायंगल एबीसी मध्ये कॅपिटल एबीसी आपण अँगल म्हणून घेतो आणि हे स्मॉल बीसी वगैरे आहेत ते काय असणार आहेत, साइड लेंथ असणार आहेत. माहिती आहे साइन रूल आपल्याला माहिती आहे, सो तो अप्लाय करायचा. साइन रूल मध्ये 3 पार्ट आहेत, त्यातला जो लागणार आहे तेवढा पार्ट आपण तिथे घेणार आहोत. सो वी नो दॅट साइन रूल काय सांगतो, बाय साइन रूल a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c असं आपण म्हणू शकतो. आता त्यातला b आणि c इथे फक्त दिसतोय, त्यामुळे आपण b आणि c असणारा पार्ट फक्त त्या साइन रूल मधला घेणार आहोत. सो दॅट इम्प्लाइज b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c. आता इथे बघितलं तर थोडंसं कॉम्पोनंडो डिव्हिडंडो केल्यासारखं वाटतंय. कॉम्पोनंडो डिव्हिडंडो मध्ये न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर असतं, पण त्याचाच रेसिप्रोकल केला की इथे मायनस साइन आणि इथे प्लस साइन तिथे येणार आहे. सो ते करायचं आलं तर b अपॉन c इज इक्वल टू सम रेशो असं आपल्याला लागणार आहे. सो आपण ते b अपॉन c करून घेऊया. c इकडे आणलं तर काय होणार, b अपॉन c इज इक्वल टू दिस साइन b न्यूमरेटर मध्ये जाईल अपॉन दिस साइन c. आता हे दोन रेशो जर इक्वल असतील तर आपल्याला माहिती आहे कॉम्पोनंडो डिव्हिडंडो प्रमाणे b प्लस c अपॉन b मायनस c इज इक्वल टू अपोजिट जो रेशो येतो साइन b प्लस साइन c अपॉन साइन b मायनस साइन c असं लिहिता येईल. पण आपल्याला मायनस साइन वरती हवा आणि प्लस साइन डिनॉमिनेटरला हवे, सो आपण त्याचा रेसिप्रोकल यूज करणार. सो बाय युजिंग कॉम्पोनंडो डिव्हिडंडो प्रोसेस काय रूल जो आहे तो यूज केला तर b मायनस सी न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर, जसं लेफ्ट साइडला केलं तसंच सेम राईट साइडला पण पॉसिबल असतं. जी प्रोसेस लेफ्टला केली तशीच राईटला करायची. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर म्हणजे साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन बी प्लस साइन सी. आता इथे बघितलं तर राईट साइडला साइन बी मायनस साइन सी किंवा साइन बी प्लस साइन सी, याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत तर ते आपण इथे अप्लाय करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इज इक्वल टू काय मिळणार, साइन बी मायनस साइन सीचा फॉर्म्युला काय आहे, 2 कॉस बी प्लस सी अपॉन 2 साइन बी मायनस सी अपॉन 2. आता हे फॉर्म्युले आतापर्यंत पाठ झाले असतील आणि b प्लस सी असेल तेव्हा काय असतं, 2 साइन b प्लस सी अपॉन 2 कॉस b मायनस सी अपॉन 2. यातलं काही कॅन्सल होतंय का, 2 2 कॅन्सल झाले. राईट साइडला आता काय साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन किंवा असं काही होतंय का बघायला लागेल. पण ते रेशो अप्लाय करण्यासाठी अँगल एक्झॅक्टली सेम लागतो, तो आहे का चेक करूया. सो b प्लस सी अपॉन 2 इथे b प्लस सी अपॉन 2 हे अँगल अगदी एक्झॅक्टली सेम आहे, म्हणजे कॉस अपॉन साइन साठी आपण कॉट म्हणू शकतो. सिमिलरली साइन साठी b मायनस सी अपॉन 2 हियर ऑल्सो b मायनस सी अपॉन 2 अँगल एक्झॅक्टली सेम आहे आणि इथे साइन अपॉन कॉस त्याच्यासाठी आपण टॅन असं घेऊ शकतो. त्यामुळे हे स्टेटमेंट काय होणार आहे, दॅट इम्प्लाइज b मायनस सी अपॉन b प्लस सी इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, कॉस अपॉन साइन साठी कॉट अँड अँगल इज b प्लस सी अपॉन 2 b plus c upon 2 and sin upon cos साठी tan and angle is b minus c upon 2. याला इक्वेशन आपण 1 असं म्हणूया. कारण आता बऱ्यापैकी सगळं स्टेटमेंट आलेलं आहे बघा. b minus c upon b plus c आलंय, tan of b minus c upon 2 आलंय, फक्त cot of b plus c upon 2 थोडंसं डिफरंट दिसतंय. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघूया. सो ट्रायंगल एबीसी म्हटलंय म्हणजे a plus b plus c is equal to 180 डिग्री असणार आहे. सो ते आपल्याला अप्लाय करता येईल. सो वी नो दॅट इन ट्रायंगल एबीसी काय असतं, a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय असतं, पाय 180 डिग्री. आता आपल्याला काय लागणार आहे, इथे न्यूमरेटर मध्ये b प्लस सी लागणार आहे, त्याची व्हॅल्यू काढायची आली तर काय होणार आहे, हा a तिकडे जाईल. दॅट इम्प्लाइज b प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस a. सो b प्लस सी आपण पाय मायनस a ने रिप्लाय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. सो इक्वेशन 1 बिकम्स लेफ्ट साइड तशीच राहणार b मायनस सी अपॉन b प्लस सी इज इक्वल टू
cot of पाय मायनस a अपॉन 2 and tan of b minus c अपॉन 2. आता ऑलमोस्ट आलेले आहे. आता पाय मायनस a अपॉन 2 आहे ना, ते सेपरेट करूया. सो दॅट इम्प्लाइज लेफ्ट साइड आहे b minus c अपॉन b plus c is equal to cot of पाय बाय 2 मायनस a बाय 2 असं लिहिताना पाय बाय 2 मायनस a बाय 2 इंटू हे आले टॅन ऑफ इंटू काय टॅन ऑफ b मायनस c अपॉन 2. सो आपण कॉट तसंच लिहिलंय, फक्त पाय मायनस a अपॉन 2 ते सेपरेट करून लिहिलंय. बट कॉट ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे काय असतं टॅन थीटा ना. सो पाय बाय 2 हा पाय बाय 2 मायनस हा थीटा मीन्स कॉट पाय बाय 2 मायनस थीटा किती असतं टॅन थीटा. हे सुद्धा आपण एका व्हिडिओत बघितले. पाय बाय 2 मायनस थीटा पाय बाय 2 प्लस थीटा असेल तर कसं ट्रान्सफर होतं ते साईनचं कॉस कॉसचं साईन. तसं कॉटचं काय होतं टॅन. सो दॅट इम्प्लाइज b मायनस c अपॉन b प्लस c इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस थीटा थीटा किती इथे a बाय 2. सो टॅन a बाय 2 इंटू टॅन इथे b मायनस c अपॉन 2. अजून इथे टॅन a बाय 2 आलंय आणि इथे b मायनस c ह्याला मल्टिप्लिकेशन मध्ये कॉट पाहिजे, पण इथे अपोजिट साइडला टॅन a बाय 2 आलंय. सो टॅन a बाय 2 ला इकडे दिला की 1 अपॉन टॅन होईल आणि 1 अपॉन टॅन इज कॉट. सो दॅट इम्प्लाइज हा टॅन आपण इकडे आणूया. सो 1 अपॉन टॅन a बाय 2 इंटू b मायनस c अपॉन b प्लस c इज इक्वल टू टॅन b मायनस c अपॉन 2. आता सगळं आलेलं आहे 1 अपॉन टॅन म्हणजे कॉट आणि अँगल काय a बाय 2 अँगल सेमच राहतो. सो दॅट इम्प्लाइज b मायनस c अपॉन b प्लस c आणि 1 अपॉन टॅन मीन्स कॉट अँगल इज a बाय 2 इज इक्वल टू इनसाइड आली टॅन b मायनस c अपॉन 2 इज प्रूव्ड. आणि हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलं होतं ते इथे आपण साइन रूलचा यूज करून प्रूव्ह केलेलं आहे.